कापसाच्या भावात मोठी सुधारणा. अकोटमध्ये कापसानं गाठला 8,400चा टप्पा. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री रोखली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 12 जानेवारी 2024 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले खासगी बाजारपेठेमधील कापूस बाजारभावाची कशी अपडेट होती, कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यातले काल कापसाचे काय बाजारभाव मिळत होते याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो खामगाव जिल्हा बुलढाणा. कापूस मीडियम स्टेपल आवक जवळपास 2,500 क्विंटल पर्यंत आलेली असताना कमीत कमी दर होते 7,700 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,800 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,950 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल. या ठिकाणी मित्रांनो बाजारभावामध्ये हळूहळू वाढ होताना बघायला मिळालेलं असून जास्तीत जास्त दर गेलेले आहे जवळपास 8,250 रुपये. सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला कमीत कमी दर होते 7,900 तर सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा कापूस लोकल. आवक 650 क्विंटलची कमीत कमी दर 7,800 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,850 तर जास्तीत जास्त दर 7,910 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल. या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये मोठी दरवाढ बघायला मिळालेली असून उच्चांकी बाजारभाव 8,100 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 7,690 तर जास्तीत जास्त दर होते 8,100 रुपये. तर सर्वसाधारण दर 7,740 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी कापूस एल्लारे मीडियम स्टेपल. आवक 2,000 क्विंटलची कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,690 तर जास्तीत जास्त दर 7,810 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो बाळापूर कापूस AH 68 मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 500 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 7,950 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त उच्चांकी बाजारभाव 8,050 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो रेड टच आणि सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसामध्ये जवळपास कालच्या बाजार सत्रामध्ये 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक राज्यातील कापूस बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी कापूस लोकल. 300 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,821 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,995 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,070 रुपये. त्यानंतर बाजार समिती समुद्रपूर 1,390 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण दर 7,811 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये. त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 2,500 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,700 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,040 रुपये. बाजार समिती सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल. 1,240 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 8,110 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,160 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे अकोट जिल्हा अकोला. या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये मोठी जबरदस्त वाढ होताना बघायला मिळाले असून जास्तीत जास्त कापूस बाजारभाव गेलेले आहे 8,500 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 7,930 तर सर्वसाधारण दर होते 8,240 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 150 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,795 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत खाजगी बाजारपेठेमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये उसळी बघायला मिळाली असून राज्यातील कापूस बाजारभाव हळूहळू वाढताना बघायला मिळालेले आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये आणखी कापूस बाजारभाव 9,000 ते 9,500 रुपयाच्या घरात पुढच्या एका महिन्यात जाण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.